नमस्कार मंडळी, स्वागत करते आजच्या व्हिडिओत. आजची व्हिडिओ मंडळी अशी आहे, सध्या शिमगोत्सव चाललेलो आपल्या कोकणात एकदम जोरदार आणि प्रत्येक कोकणवासियांका जो आनंद असता ना शिमग्याचो तो खूप प्रचंड असता. म्हणजेच आपली रूढी परंपरा, पालखी नृत्य, पालखी नाचवणे आणि त्याचप्रमाणे आणखीन एक कोकणातली आपली परंपरा ती म्हणजे गोफ नृत्य. मंडळी, देवगड येथील मुणगे गावातील ही एक परंपरा म्हणजे होळीच्या दिवशी, शिमग्या दिवशी गोफ नृत्य केले जाते. म्हणजे आपण बघतो आपल्या कोकणातील परंपरा असत, दशावतार, नमन, भजन, डबलबारी भजनाचे परंपरा, शक्तितुरा असतात, बरेच असे कला असतात. त्यापैकी गोफ नृत्य ही एक कला आणि ही हळूहळू कमी होत चाललेली आहे. पण आपले देवगड मुणगे येथील हे कलाकार, तो गाव जो ती परंपरा जपतात. शिमग्या दिवशी हे खेळ खेळले जातात गोफ नृत्याचे. ते तुम्ही पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कशी वाटली ते नक्कीच सांगा. चला. मंडळी, गोफ नृत्य हे चैतन्यशील सांस्कृतिक धाग्यांचे एक विलक्षण संगम आहे. वेणी, गोफ हे विणकाम हे गेल्या शतकांपासून गोव्यात वर्चस्व गाजवणाऱ्या अनेक राजवंशांनी मागे सोडलेल्या छापांचे शांत परंतु जाणीवपूर्वक एकत्रीकरण दर्शवते. मंडळी, हा एक दोरीने बांधलेला लोकनृत्य प्रकार आहे. म्हणजे सादरीकरणाच्या ठिकाणी एक रंगीत दोरी धरतो जो नर्तक असतो, तो इतरांसोबत गुंतागुंतीने नाचू लागतो. म्हणजेच मंडपाच्या ठिकाणी मेन मध्यभागी असते तिकडे, आणि नाचू लागल्यानंतर पहिल्या हालचालीच्या शेवटी एक सुंदर रंगीत गुंतागुंतीची वेणी तयार करतो.
आणि संगीत पुन्हा सुरू होते आणि नर्तक इतक्या कुशलतेने नृत्याची पद्धत उलट करतात की वेणी उघडते आणि दुसऱ्या हालचालीच्या शेवटी सर्व दोर पुन्हा एका सैल आणि एकटे होतात. मंडळी, गोप नृत्याच्या 4 वेगवेगळ्या वेण्या आहेत. गायलेली गाणी भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहेत. घुमट, सिमेल आणि इतर सुरेल वाद्ये नृत्यासोबत असतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ओळखले जातात. दारोदारी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करून अनेक चमत्कार त्यांनी जगाला दाखविलेले आहेत आणि म्हणूनच आजही लोक मनोभावे श्रद्धेने शिर्डीला जाऊन साईंच्या चरणावरती लीन होतात. आपण कितीही संकटात असलो आणि साईबाबांचा जर धावा केला तर नक्कीच ते संकटातून भक्तांना बाहेर काढून योग्य तो मार्ग दाखवितात आणि म्हणूनच लोक श्रद्धेनं पायी वारी देखील करतात. अशा या तुमच्या आमच्या मनामध्ये श्रद्धेने भरभरून स्थान असणाऱ्या साईबाबांचे गुणगान आम्ही या गीतांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. मंडळी, तुम्ही बघताच आता या लोकनृत्याच्या पोशाखात वैविध्यपूर्ण असला तरी सर्व जो पोशाख आहे तो पारंपरिक आहे. आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का तुम्ही येता झाडलं बोलावणं जणू काही म्हणाला तो पालखी घेऊन झाडलं बोलावणं जणू काही म्हणाला तो पालखी घेऊन गेली ज्ञान आज्ञा मला आल्या
शिर्डीला रामनवमीचा सण आला पालख्याने आल्या झाडलं बोलावलं गणताईनं म्हणाला तो पालखी घेऊन झाडलं बोलावलं गणताईनं म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यान आज्ञा मला आम्ही निघालो तुम्ही बाबा सजली शिर्डीची भक्तांनी तारी भगवे झेंडे फडकती त्या अंबरी वाट सजली शिर्डीची भक्तांनी तारी भगवे झेंडे फडकती त्या अंबरी वाट सजली झाडलं बोलावलं गणताईनं म्हणाला तो पालखी घेऊन झाडलं बोलावलं गणताईनं म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. तर मंडळी, अशा प्रकारे आपली ही वर्षानुवर्षांपासून चालू असलेली ही परंपरा, गोपनृत्य, ही परंपरा कुठेतरी कमी प्रमाणात होत चाललेली आहे. हा जो प्रकार आहे तो, आणि आता पुन्हा एकदा त्याला वाव देण्यासाठी प्रयत्न करत आहेत बुवा श्री समीर महाजन मुणगे देवगड, त्यांचं गाव आणि त्यांच्या गावातील रहिवासी आणि कलाकार हे आता पुन्हा आपल्या ह्या गोपनृत्य कलेच्या प्रकाराला पुढे आणत आहेत. तर आपल्या कोकणातील परंपरा, लोकनृत्यांपैकी ही एक कला, ही एक परंपरा पुढे नेण्यासाठीचा हा एक व्हिडिओ आहे मंडळी. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि 7 समुद्रापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आपल्या कोकणच्या या कलेला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. सारे